नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, HDFC बँकेतर्फे एक चांगली स्कॉलरशिप आहे. त्या स्कॉलरशिपचं नाव आहे HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिप. या स्कॉलरशिप अंतर्गत 1ली ते 12वीचे विद्यार्थी अर्ज करू शकतात, म्हणजे फॉर्म भरू शकतात. तसेच 12वी नंतरचे विद्यार्थी सुद्धा जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सला आहेत ते सुद्धा फॉर्म भरू शकतात. तसेच पोस्ट ग्रॅज्युएटचे काही स्टुडंट आहेत ते सुद्धा इथे फॉर्म भरू शकतात. या स्कॉलरशिपचा फायदा असा आहे की 75,000 रुपयापर्यंत ही स्कॉलरशिप मिळते आणि ही स्कॉलरशिप दरवर्षी मिळते. आता या स्कॉलरशिपसाठी कोण पात्र आहे, इलिजिबल क्रायटेरिया काय आहे, तसेच यासाठी अप्लाय म्हणजेच फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की आपला शेवटपर्यंत पहा. आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतात. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, HDFC स्कॉलरशिपसाठी अप्लाय करण्यासाठी या वेबसाईटवरती यायचं आहे. HDFC बँक ECSS.com या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे पाहू शकता HDFC बँक परिवर्तन ECSS प्रोग्राम 2024-25 ज्यामध्ये INR 75,000 पर्यंत स्कॉलरशिप तुम्हाला मिळणार आहे. आता यामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. अप्लाय करण्यासाठी कोपऱ्यामध्ये तुम्हाला एक बटन आहे अप्लाय नाऊ. या अप्लाय नाव बटनावरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक कराल तर तिथे संपूर्ण माहिती तुम्हाला इथं आलेली दिसेल. ही माहिती एकदा तुम्ही सगळी वाचून घ्यायची आहे. काय काय माहिती आहे शॉर्टकटमध्ये इथे तुम्हाला लवकरात लवकर समजून सांगतो, तर नीट व्हिडिओ पहा. इथे तुम्हाला 3 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन आहे HDFC बँक परिवर्तन स्कॉलरशिपचा पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी, पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी. दुसरी स्कॉलरशिप आहे अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट म्हणजे 12वी नंतरचे स्टुडंटसाठी. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे, तिसरी स्कॉलरशिप आहे HDFC बँक परिवर्तन स्कूल स्टुडंट म्हणजे 1ली ते 12वी पर्यंतचे. आता पहिलीकडे येऊ. पहिल्यामध्ये जर पाहिलं पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी, यामध्ये जे काही पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहेत कोर्स करतात, जसे की जनरल कोर्स असतील सच ॲज MCOM, MA एक्सेट्रा, अजून काही आहे. तसेच बेनिफिट्स जर पाहिला तर जनरल पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स आहे त्यांना 35,000 रुपये. व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केलं की तुम्हाला सगळी माहिती दिसेल. बेनिफिट्स पहा पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी इथे जनरल ग्रॅज्युएट स्टुडंट 35,000 पर्यंत आणि प्रोफेशनल ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी 75,000 पर्यंत स्कॉलरशिप. इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. इथे पहा कोणकोणते कोर्स आहेत ते दिलेले आहे. 55% कमीत कमी तुम्हाला मार्क्स असणं गरजेचं आहे. त्यानंतर 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न पाहिजे अशा प्रकारची ही अट राहील. तर ही इलिजिबिलिटी क्रायटेरिया एकदा सगळ्यांनी वाचून घ्या. त्यानंतर स्कॉलरशिप किती भेटेल ती दिले, डॉक्युमेंट कोणकोणते लागतील हे सगळे एकदा वाचा आणि अप्लाय करायचे तर इथे अप्लाय करा. हे झाले पोस्ट ग्रॅज्युएशन स्टुडंटसाठी म्हणजे ग्रॅज्युएशन नंतरचे. त्यानंतर दुसरी इथे स्कॉलरशिप आहे ते म्हणजे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी नंतरचे स्टुडंट, जसं की जनरल कोर्स असतात BCom, BSc, BA, BCA एक्सेट्रा किंवा अजून आहेत ज्यामध्ये इथे पाहू शकता जनरल कोर्स कोणकोणते BCom, BSc, BA, BCA अजून काही असतील. प्रोफेशनल BTech, MBBS, LLB, आर्किटेक्चर, नर्सिंग वगैरे. त्यानंतर ज्या मागची एक्झाम जी तुमची झाली असेल त्यामध्ये 55% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे आणि उत्पन्न तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट 2.5 लाखाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे. हे तुम्हाला अटी आहेत ते वाचून घ्या. आता बेनिफिट्स पहा. अंडर ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी जे जनरल कोर्स आहेत त्यामध्ये 30,000 पर्यंत स्कॉलरशिप आहे आणि प्रोफेशनल स्टुडंटसाठी 50,000 पर्यंत स्कॉलरशिप आहे. आणि त्यानंतर खालची डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर तिसरी स्कॉलरशिप आहे 1ली ते 12वीसाठी. इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे सगळ्यांचा सेम आहे. जसे की क्लासेस पहा 1ली ते 12वी, त्यानंतर डिप्लोमा, ITI, पॉलिटेक्निकल अशा प्रकारची इथे इलिजिबिलिटी क्रायटेरिया इथे तुम्ही अप्लाय करू शकता. गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट असो, त्यामध्ये 55% पेक्षा कमी मार्क्स असणं 55% कमीत कमी तुम्हाला पाहिजेत. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट 2.5 लाखाच्या आतमध्ये. 1ली ते 6वीला 15,000 रुपये स्कॉलरशिप आहे आणि 7वी ते 12वी डिप्लोमा वगैरे असेल त्यांना 18,000 रुपये स्कॉलरशिप. अशा पद्धतीने ही स्कॉलरशिप राहणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला 3 स्कॉलरशिप समजले असतील. पहिली जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे ग्रॅज्युएशन नंतर अप्लाय करू शकता. दुसरी आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे 12वी नंतर आणि तिसरी आहे 1ली ते 12वी. अशा पद्धतीने तुम्हाला कुठे अप्लाय करायचं, तुम्ही कोणत्या कॅटेगरीचे स्टुडंट आहेत त्यानुसार तुम्ही अप्लाय बटनावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट तुमचं नसेल तर डायरेक्टली तुम्ही साइन इन करू शकता. तुमच्याकडे ईमेल ID असेल तर साइन इन विथ गुगलवरती क्लिक करून डायरेक्टली तुम्ही लॉग इन करू शकता. नसेल तुमचं तर क्रिएट अकाउंट करून तुम्ही अकाउंट उघडू शकता. मी साइन इन विथ गुगल करतो. आपला ईमेल ID पासवर्ड टाकून लॉग इन झालेला आहे. लॉग इन झाल्यानंतर परमिशन द्यायची. अशा पद्धतीने हे पेज ओपन होईल. आता आपण पुढे आलेलो आहेत. इथे आपल्याला आता
अशा पद्धतीने दिसेल, इन्स्ट्रक्शन दिल्या जातील. त्यानंतर आपण हायर एज्युकेशन निवडल्यामुळे हायर एज्युकेशन तुम्ही जे काही निवडले, पोस्ट ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएट, ते इथे तुम्हाला दाखवलं जाईल आणि खाली स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे. स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. पुन्हा एकदा हेच पेज ओपन झालेलं आहे. पुन्हा एकदा आपण काय करूयात, स्टार्ट ॲप्लिकेशनवरती क्लिक करूयात. तर आपण स्टार्ट करूयात. अशा पद्धतीने इन्स्ट्रक्शन वाचून स्टार्ट करूयात. स्टार्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करायला विचारेल. तर इथे तुम्हाला आधार कार्ड व्हेरीफाय करण्यासाठी व्हेरीफाय आधार कार्डचं बटन दिसेल, तर त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर हे पेज इकडे जाईल डिजिलॉकर. तर इथे तुमचा आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर टाकायचा आहे. नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. OTP येईल. हा OTP आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती येईल. तो OTP इथे टाकून सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे. हे डिजिलॉकरचं अकाउंट जे आहे ते घेणार आहे. अकाउंट जर अगोदर असेल तर तुमचं डायरेक्टली इथे पिन वगैरे मागितला जाईल आणि पिन टाकून इथे अलाव करायचं आहे. इथलं आधार कार्डची माहिती आपल्याला त्यांना द्यायची आहे. तर अलाव करून आपली माहिती ॲटोमॅटिकली यांच्याकडे येईल. जसं की आपलं नाव, जन्मतारीख, आधार नंबर आणि प्रोसीड अपडेट इथे करायचं आहे. प्रोसीड टू ॲप्लिकेशन पुन्हा एकदा बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे पाहू शकता आधारची माहिती घेतलेली दाखवेल. ओके करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव, लास्ट नेम, ईमेल ID सगळी माहिती येईल. तसेच मोबाईल नंबर, ईमेल ID आला नसेल तर टाका. मोबाईल नंबर आलेला आहे. अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर टाका. व्हॉट्सअप नंबर टाका. त्यानंतर जेंडर टाका. डेट ऑफ बर्थ ॲटोमॅटिकली आली आहे. आधार कार्ड नंबर ॲटोमॅटिकली आला आहे. तुमचं फॅमिली इन्कम 2.5 लाखाच्या आतमध्ये इथे टाकून घ्या आणि तो इन्कम प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर पर्सनल विथ डिझॅबिलिटी अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो करा. पॅरेंट स्टेटस टाका. अनाथ आहे का, दोन्ही पॅरेंट आहे का, एकच पॅरेंट आहे, त्यानुसार हे टाकून घ्या. त्यानंतर सिबलिंग्स वगैरे कोण असतील तर टाका, नसेल तर नो ऑप्शनवरती क्लिक करा. ही एक बेसिक माहिती टाकून सेव्ह आणि कंटिन्यू करा. त्यानंतर परमनंट ॲड्रेस टाकायचा. ॲड्रेस, या ॲड्रेस लाईनमध्ये पूर्ण ॲड्रेस टाका. स्टेट सिलेक्ट करा. जिल्हा, सिटी, गाव इथे टाकू शकता. त्यानंतर पिनकोड आणि सेव्ह अँड कंटिन्यू करा. बेसिक माहिती आहे, एकदम सोपी माहिती भरायची आहे. कंप्लीट झालेली आहे पहिली स्टेप. त्यानंतर पुढच्या स्टेपला एज्युकेशन डिटेल्स टाकायचे आहेत. आता मी क्लास 10th पर्यंत जे आहे ते त्यांचं भरतोय, तर तुम्ही त्या पद्धतीने तुमच्या ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशनची माहिती टाका. मी आता क्लास 10 निवडले, त्यामुळे क्लास 10चे आले. जसं की बोर्ड सिलेक्ट करायला विचारेल. त्यानंतर इन्स्टिट्यूट टाईप कोणता आहे तुमचा, ते गव्हर्नमेंट आहे का, गव्हर्नमेंट एडेड आहे का, प्रायव्हेट आहे. त्यानंतर स्कूल प्रिन्सिपलचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर स्टेट आपलं सिलेक्ट करायचं आहे. इथे सगळी शाळेची माहिती टाकायची, तुमच्या शाळेची, कॉलेजची माहिती, स्कूलचं नेम म्हणजे शाळेचं नाव, ईमेल ID, शाळेचा कॉन्टॅक्ट नंबर, कॉलेजचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲकॅडमिक इयरची जी फी आहे, तुम्ही किती फी भरली होती ती फी टाकायची आहे. त्यानंतर फुल टाईम केलेलं आहे का, कसं केलेलं आहे. त्यानंतर हॉस्टेलला होता का, डे स्कॉलर होता, ते टाकायचं आहे. आता हे तुम्ही कधी, समजा मी 10वीचं भरतोय तर 10वी कधी पास झाला, हे अशा पद्धतीने माहिती. आणि तुमचा रोल नंबर काय आहे ही एक बेसिक माहिती. जसं की तुम्ही आता हे 1ली ते 12वी पर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यानुसार तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर क्लास 9चं विचारले. अशाच पद्धतीने वेगवेगळे तुमचे जे काही स्टुडंट असेल त्यानुसार तुम्हाला इथे माहिती भरायची आहे. कोण अंडर ग्रॅज्युएटची भरेल, 1ली ते 12वी पर्यंत भरेल, कोण 12वी नंतरची भरेल, अशा पद्धतीने. त्यानंतर खाली यायचं आहे, ॲड फॅमिली मेंबरवरती क्लिक करायचं आहे. एज्युकेशन माहिती झाल्यानंतर एक फॅमिली मेंबर, फादर किंवा मदर तुम्हाला इथे ॲड करायचं आहे. नाव लिहायचं आहे. नाव टाईप करून तुम्हाला त्यांचा फॅमिली इन्कम किती आहे तुमच्या फादरचा किंवा मदरचा, आणि ते ऑक्युपेशन, व्यवसाय काय करतात, मोबाईल नंबर काय आहे, ही माहिती देऊन तुम्हाला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही फॅमिलीतले फादर, मदर जे असेल ते तुम्ही इथे ॲड करू शकता. त्यानंतर डॉक्युमेंट्स आता अपलोड करायचे. डॉक्युमेंट्स अपलोड करण्यासाठी वरची सगळी माहिती व्यवस्थित भरा. आता डॉक्युमेंट येतील. डॉक्युमेंट भरताना पासपोर्ट साईज फोटो पहिल्यांदा तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर हिरव्या रंगाची टिक इथे येईल. ब्राउज बटनावरती क्लिक करून इथे तुम्हाला पहिल्यांदा पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे. 20 KB ते 2 MB या साईजमध्ये तुम्हाला PDF किंवा JPEG अपलोड करू शकता. त्यानंतर आधार कार्ड बोथ साईड, दोन्ही साईडचं आधार कार्ड अपलोड करा. त्यानंतर मार्कशीट अपलोड करायची आहे अकॅडमिक इयर 2023-24ची. त्यानंतर तुम्हाला ॲडमिशन लेटर किंवा स्टुडंट ID किंवा बोनाफाईड लेटर 2024-25चं अपलोड करायचं आहे. त्यानंतर लेटेस्ट स्कूल फीज भरलेल्याचा जे काही पुरावा आहे तो अपलोड करायचा आहे. इन्कम प्रूफ म्हणजेच इन्कम, उत्पन्नाचा दाखला अपलोड करायचा आहे. आणि बँकेचं पासबुक इथे अपलोड करायचं आहे. हे काही मॅन्डेटरी नाही आहे. तर अशा पद्धतीने जे मॅन्डेटरी डॉक्युमेंट आहेत ते व्यवस्थित इथे अपलोड करून घ्यायचे आहेत. सगळे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने सर्व टिक दाखवेल, हिरव्या रंगाचं दाखवेल. म्हणजे आपले डॉक्युमेंट अपलोड झालेत. सेव्ह आणि कंटिन्यू करायचे. डॉक्युमेंट अपलोड झालेत. आता पुढची स्टेप येते ज्यामध्ये रेफरन्स द्यायचे आहेत. 2 कोणतेही तुम्ही नावं देऊ शकता. 2 नाव आणि त्यांचे मोबाईल नंबर. नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचा आहे. जसे की नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, ऑक्युपेशन त्यांचा, ते काय करतात, तुम्ही ज्या व्यक्तीचा रेफरन्स देणार आहे
ते काय करतात ते टाकायचं आहे आणि रिलेशन तुमच्यासोबत काय आहे ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. टीचर असेल, प्रिन्सिपल असेल, NGO असेल, तसेच किंवा अन्य काय असेल, प्रोफेसर असेल किंवा काय, त्यानंतर सेव्ह करायचे. अशा प्रकारचे तुम्हाला मिनिमम 2 रेफरन्स जे आहेत ते 2 व्यक्तींची नावं कोणत्याही ॲड करायची आहेत. तर इथे मी ॲड केले. त्यानंतर इथे पुढची स्टेप आहे बँकेचे डिटेल्स. ॲड बँक डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे, नाव टाकायचं आहे, अकाउंट नंबर टाकायचा आहे, ॲप्सी कोड टाकायचा आहे आणि बँकेचं नाव आणि ब्रँचचं नाव टाकायचं आहे. अशा पद्धतीने टाकून सेव्ह बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे मोर अबाउट युअर सेल्फ, इथे आपल्याला टेल अस अबाउट युअर फॅमिली, युअर सेल्फ अँड युअर फॅमिली, म्हणजे तुमचा इथे परिचय द्यायचा आहे. थोडक्यात इंट्रोडक्शन तुम्हाला द्यायचं आहे तुमच्या फॅमिलीबद्दल आणि तुमच्याबद्दल. तुम्ही कोण आहात, काय आहे, तुमची फॅमिली काय आहे, त्या पद्धतीने तुम्ही देऊ शकता. हे तुम्हाला क्वेश्चन समजत नसतील तर याचं ट्रान्सलेट करून दाखवतो, म्हणजे तुम्हाला समजेल, किंवा तुम्ही सुद्धा याचं ट्रान्सलेट मराठीमध्ये करू शकता. इंग्लिश टू मराठी अशा पद्धतीने करा. आता पहिला प्रश्न पहा, आम्हाला तुमच्याबद्दल आणि तुमच्या कुटुंबाबद्दल सांगा. तर ते तुम्हाला इंग्लिशमध्ये तिथे सांगायचं आहे. मराठीमध्ये करून तुम्ही ते इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा. त्यानंतर तुमच्या कोणत्या प्रकारच्या संकटांना तुमचं कुटुंब सामना करत आहे, संकट काय आहे का तुमच्या कुटुंबावरती, कसा परिणाम होतो ते द्यायचं आहे. संकटाचं वर्ष काय आहे, तुम्ही खरंच संकटात आहात का, तुमच्याकडे पैसे नसतील शाळेसाठी तर त्याची माहितीही विचारली. नोकरी गमावण्याचे कारण वगैरे आहे का, नसेल तर नाही करू शकता, येत नसेल तुम्हाला तर नाही. त्यानंतर वैद्यकीय आजार वगैरे, अपंग वगैरे आहे का, ती माहिती द्यायची. शिष्यवृत्तीबद्दल कसं तुम्हाला कळलं, तर आपण सोशल मीडियावरून तुम्हाला कळलं तर सोशल मीडिया सिलेक्ट करा. तुम्हाला इतर कोणत्याही सरकारी किंवा खाजगी शिष्यवृत्ती समर्थन मिळत आहे का, जर मिळत असेल तर होय करून त्याचं नाव टाकू शकता, नसेल तर नो करायचं आहे. तुम्ही निवडलेले जर असाल तर अर्जामध्ये तुम्ही संपर्क साधू शकता का, तर इथं मी सहमत आहे, मी सहमत नाही, हे अशा पद्धतीने तुम्हाला द्यायचं आहे. कृपया भौतिक पडताळणीसाठी तुमचा पत्ता इथे तुम्हाला टाकायचा आहे, म्हणजे ॲड्रेस टाकायचा आहे आणि सेव्ह आणि कंटिन्यू बटनावरती क्लिक करायचं आहे. प्रत्येकाला थोडेफार वेगळे प्रश्न विचारतील, तुम्ही ते इंग्लिश असेल तर मराठीमध्ये ट्रान्सलेट करून हे तुम्ही इथे देऊ शकता. तर इथे आपण इथे करूयात. खाली सगळ्या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर प्रिव्ह्यू बटनावरती क्लिक करायचं. तुम्ही जो फॉर्म भरलाय ते संपूर्ण दाखवलं जाईल आणि हा जो फॉर्म आहे तो सबमिट करायचा. सबमिट केलं की तुमचं काम झालेलं आहे, तुमचे फॉर्म कंप्लीट होणार आहे. त्याची प्रिंट काढून जपून ठेवा, त्याचा ॲप्लिकेशन ID जपून ठेवा. त्यानंतर तुम्हाला कॉल केला जाईल आणि तुमची जर काही माहिती लागत असेल तर विचारली जाईल. तुम्ही जर यामध्ये बसत असाल तर तुमची निवड केली जाईल आणि तुमचं यादीमध्ये नाव येईल आणि त्यानंतर तुमच्या अकाउंटला तुमची स्कॉलरशिप जमा होईल. तर याच्यामध्ये जे प्रिव्हियस रिझल्ट आहे, तुम्ही रिझल्ट इथे पाहू शकता, 2023चा आहे. इथेच 2024चा सुद्धा रिझल्ट येईल आणि इथे चेक रिझल्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे यादीसुद्धा तुमचं नाव लागले का काही दिवसाने किंवा काही महिन्याने पाहू शकता. तर अशा प्रकारचे ही स्कॉलरशिप आहे. यासाठी लवकरात लवकर अप्लाय करा. आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.